तर आक्षेपार्ह पत्रक वाटल्यानं नाशिकच्या पंचवटी परिसरात तणाव निर्माण झालेला आहे। ही नाशिकमधली दृश्य आहे। नाशिकच्या पंचवटी परिसरामधली ही दृश्य आहे। पंचवटीमध्ये सध्या तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली आहे। अज्ञात आरोपीकडून काही पत्रकं वाटण्यात आली। पत्रकात एका विशिष्ट समाजाबद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आला होता। पंचवटी पोलिसांकडून सध्या प्रकरणाचा तपास सुरू आहे। या पत्रकाद्वारे अफवा पसरवणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे देखील पोलिसांनी आदेश दिलेले आहेत। उपस्थित सर्व स्वाभिमानी पदाधिकारी। तर काही आक्षेपार्ह पत्रकं नाशिकमध्ये वाटण्यात आली। पंचवटी परिसरामधली ही दृश्य आहेत। ही आक्षेपार्ह पत्रकं वाटल्यामुळे पंचवटी परिसरात तणाव निर्माण झाला। अज्ञातांकडून ही पत्रकं वाटण्यात आली होती। या पत्रकामध्ये एका विशिष्ट समाजाबद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आला होता। सध्या पंचवटी पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे। जो कोणी अफवा पसरवेल त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे सुद्धा आदेश पंचवटी पोलिसांनी दिलेले आहेत। नाशिकमधली पंचवटी परिसरातली ही दृश्य आहेत। या परिसरामध्ये काहीसा तणाव निर्माण झालेला आपण बघतो आहोत। हा तणाव निर्माण झाला याचं कारण म्हणजे काही व्यक्तींनी आक्षेपार्ह पत्रकं वाटली आणि त्यामुळे हा तणाव निर्माण झालेला आहे।